मागील तासात आपण समांतर रेषा या प्रकरणाचा अभ्यास केला। यामध्ये दोन समांतर रेषांना एखाद्या छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे जे कोन आहेत या कोनांच्या बाबतीत आपण गुणधर्म अभ्यासले, त्याच्यावर आधारित प्रमेय आपण अभ्यासले। या प्रकरणात आपण त्रिकोणाच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत। यामध्ये पहिल्यांदा आपण त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय आपण शिकणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला दूरस्थ आंतरकोन म्हणजे काय हे आपल्याला माहित करून घ्यावं लागेल। आता समजा आपण एखादा त्रिकोण काढला, तर या ठिकाणी या त्रिकोणाला आपण नाव दिली ABC आणि या ठिकाणी D नाव दिलं। तर या ठिकाणी या त्रिकोणामध्ये ACD हा एक कोन दिसतो। कोन ACD हा एक कोन आहे। हा जो कोन आहे हा त्रिकोण ABC च्या संदर्भातला त्रिकोण ABC चा ACD हा काय आहे, बाह्य कोन आहे। म्हणजे ACD हा कोन हा ABC चा बाह्य कोन आहे असं आपण त्याला म्हणतो। मग त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचा प्रमेय हे या बाह्य कोनावर आधारलेला आहे। ते कसं, तर त्रिकोणाचा जो बाह्य कोन आहे त्या बाह्य कोनाचे माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापाच्या बेरजेएवढे असते। म्हणजे ACD चं जे माप आहे हे ACD चं माप हे कोन A आणि कोन B ह्या दोन कोनांच्या बेरजेएवढं असतं। हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं किंवा हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं। मग आपण पक्ष लिहू शकतो। या आकृतीच्या संदर्भात आपण पक्ष लिहू शकतो। काय पक्ष लिहू शकतो? त्रिकोण, मग आपण पक्ष लिहिला त्रिकोण कोन ACD हा त्रिकोण ABC चा बाह्य कोन आहे, बाह्य कोन आहे। कोन ACD हा त्रिकोण ABC चा बाह्य कोन आहे। आणि साध्य काय करायचं आपल्याला, तर साध्य आहे माप कोन, मेजर ऑफ एंगल ACD। ACD चं माप किती आहे, तर मेजर ऑफ एंगल BAC आणि मेजर ऑफ एंगल ABC। म्हणजे ACD या कोनाचं माप हे A आणि B ह्या दोन कोनांच्या मापाच्या बेरजेएवढं आहे। हे आपल्याला काय सिद्ध करायचं। मग आता सिद्धता देऊया आपण। मग सिद्धता या पूर्वी आपण शिकलेलं आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते। कुठलेही त्रिकोण असतील तर त्या त्रिकोणाच्या संदर्भात त्या त्रिकोणाच्या कोनाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते। मग आपण ते लिहू शकतो सुरुवातीला
त्रिकोण ABC मध्ये कोण ABC अधिक कोण BCA अधिक कोण BAC बरोबर 180 अंश. त्याला समीकरण 1 म्हणून आपण त्याला कारण काय तर यापूर्वी आपण शिकलो त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते हे आपण यापूर्वी शिकलेलं आहे. आता ह्या पद्धतीने आपल्याला दुसरे एक या ठिकाणी सांगता येतं. काय सांगता येतं कोण BCA आणि कोण ACB हे दोन कोण कसले आहेत रेषीय जोडीतील कोण आहेत. तिथं आपण लिहिलं त्रिकोणाचे माप. तसेच कोण ACB अधिक कोण ACD बरोबर 180 अंश. याचं कारण काय या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 असण्याचं कारण काय त्याला समीकरण 2 म्हणून आपण रेषीय जोडीतील कोण हा कोण आणि हा कोण हे काय आहे रेषीय जोडीतील कोण. मग आता बघा ह्या तीन कोणांचं माप किती झालं 180 अंश आणि ह्या दोन कोणांचं माप किती झालं 180 अंश. याचा अर्थ काय होतो हे तीन कोण जे आहेत ह्या तीन कोणांच्या मापाची बेरीज ही या दोन कोणांच्या मापाच्या बेरीज एवढी आहे. मग आपण लिहू शकतो म्हणून आपल्याला लिहिता येईल कोण ABC आणि कोण BCA किंवा ACD लिहिलं तरी चालतंय आणि कोण BAC बरोबर कोण ACD आणि कोण कुठला ACD. हे कशावर लिहिलं आपण तर समीकरण 1 व 2 वर समीकरण 1 व 2. आता बघा इथं ACB आहे आणि इथं ACB आहे. हा कोण दोन्ही ठिकाणी ACB आहे. मग शिल्लक राहिलं या ठिकाणी शिल्लक राहिलं कोण ABC आणि कोण BAC बरोबर या ठिकाणी कोण शिल्लक राहिला ACB. याचाच अर्थ असा झाला की हा जो बाह्यकोन आहे या बाह्यकोनाचं माप म्हणजे कोण ACB चं माप किती आहे तर ABC आणि कोण BAC यांच्या बेरीज एवढा आहे या ठिकाणी सिद्ध. तर अशा पद्धतीने आपण ही सिद्धता देऊ शकतो. दूरस्थ अंतरकोनाचं प्रमेय तुम्हाला लक्षात आलं असेल. लक्षात ठेवा दूरस्थ अंतरकोनाचं प्रमेय काय सांगतं किंवा त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय काय सांगतं तर त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या बेरीज एवढे असते. म्हणजे या आकृतीच्या संदर्भात कोण A आणि कोण B या दोन्हींचं माप किती आहे
तर ह्या दोघांची मिळून बेरीज ही कोन ACD एवढी आहे. ACD हा त्रिकोण ABC चा बाह्यकोन आहे. तर अशा पद्धतीने आपण ही सिद्धता देऊ शकतो. तुम्ही या सिद्धतेचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर्कोनाचा प्रमेय याबद्दल आता माहिती बघितली. त्यानंतर तुम्हाला सोडून दिलेली 4 उदाहरणं आहेत. ही सोडून दिलेली उदाहरणं तुम्ही वर्गपाठाच्या वेळी द्यायची आहेत, नीट समजून घ्यायची आहेत. लक्षात ठेवा, दूरस्थ अंतर्कोनाचे प्रमेय किंवा त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय तुम्हाला विचारलं तर आता सांगितल्याप्रमाणे सिद्धता तुम्हाला द्यावी लागेल. आता आपण सराव संच 3.1 बद्दल माहिती बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला पहिलं उदाहरण दिलंय ते म्हणजे त्रिकोण ABC दिलेला आहे आणि त्याचा बाह्यकोन ACD दिलेला आहे. त्रिकोण आहे ABC आणि त्याचा बाह्यकोन आहे ACD. तर तुम्हाला यापैकी काही कोणांची माप दिली. मग या ठिकाणी किंवा आपण म्हणूया आकृतीत आपल्याला काय दिलंय तर कोण A अर्थातच कोण A ला आपण काय म्हणतो कोण आकृती कोण BAC बरोबर किती आहे 70 अंश आणि कोण ABC बरोबर किती आहे आपल्याला 40 अंश दिला आहे. म्हणून दिले आहे ते आपल्याला दिलेलं आहे. मग आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो तर कोण BAC अधिक कोण ABC बरोबर माप कोण कुठला ACD. याला काय म्हणणार आपण दूरस्थ अंतर्कोनाचे प्रमेय. दूरस्थ अंतर्कोनाचे प्रमेय असं कारण आपण या ठिकाणी लिहिलं. मग आपल्याला या ठिकाणी कोण BAC चं माप आपल्याला माहिती आहे, म्हणजे कोण A चं माप आपल्याला माहिती आहे. कोण A चं माप किती आहे तर कोण A चं माप आहे 70 अंश आणि कोण B चं माप किती आहे 40 अंश बरोबर कोण ACD. मग माप कोण ACD किती मिळेल आपल्याला तर 110 अंश. या पद्धतीने तुम्हाला त्या कोणाचं माप मिळालेलं दिसून येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ही जी उदाहरणं आहेत ती अतिशय सोपी उदाहरणं आपल्याला विचारली. आता तुम्हाला पुढचा जो प्रश्न विचारला आहे त्याच्याबद्दल आता आपण माहिती बघूया. पुढचा प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं विचारलंय की एक त्रिकोण आपल्याला दिलेला आहे, त्रिकोण PQR आणि PQR मध्ये तुम्हाला P आणि Q कोणाचे माप दिले आणि R कोणाचं माप तुम्हाला शोधायचं आहे. तर ते पण आपण शोधू शकतो. आता आपण दुसरा प्रश्न शोधूया. दुसरा प्रश्न आपला काय आहे तर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला त्रिकोण PQR दिलेला आहे. PQR मध्ये P कोणाचं माप आपल्याला दिले ते 70 अंश. P कोणाचं माप आपल्याला दिले 70 अंश आणि कोण Q चं माप किती आहे 5
आकृतीत त्रिकोण PQR मध्ये कोण P आणि कोण Q आणि कोण R बरोबर 180. कारण काय त्रिकोणाचे माप किती असते 180 अंश. यापैकी P कोणाचं माप आपल्याला दिले किती 70 अंश, कोण Q चं माप दिले 65 अंश, कोण R दिलेला नाही तो आपल्याला शोधायचा आहे बरोबर 180. आता 65 आणि 70 किती झालं 135. 65 आणि 70 135 आणि कोण R बरोबर 180 अंश. कोण R बरोबर 180 वजा 135. हे डावी बाजू उजवीकडे घेतली आपण वजा होणार. मग उत्तर किती मिळेल कोण R चं माप कोण R बरोबर मेजर ऑफ अँगल R is equal to we get here 45 degree. किती मिळते 45 अंश. 45 अंश. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही उदाहरणं पटापट सोडवता येतात. अतिशय सोपी उदाहरणं आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ही उदाहरणं तुम्ही तुमच्या वर्गपटाच्या वहीत व्यवस्थित सोडवायची आहे. तर लक्षात घ्या या ठिकाणी आपण अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवू शकतो. तर तिसऱ्या प्रश्नाबद्दल आपण माहिती बघूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा. तर तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक त्रिकोण आहे. त्या त्रिकोणाची माप दिली. एका कोणाचं माप किती आहे x अंश, दुसऱ्या कोणाचं आहे x वजा 20 आणि तिसऱ्या कोणाचं माप आहे x वजा 40 अंश. तर त्या कोणांची माप आपल्याला शोधायला सांगितले. मग ते माप कशी शोधायची बघा. मग आपण लिहू शकतो आकृती कोण x अधिक x वजा 20 अधिक x वजा 40 या तीन कोणाच्या मापाची बेरीज किती असेल तर या तीन कोणाच्या मापाची बेरीज असेल 180 अंश. त्याला कारण काय त्रिकोणाचे माप. त्रिकोणाचे तर अशा पद्धतीने या तीन कोणाच्या मापाची बेरीज किती असेल 180. मग आपण पुढे लिहू शकतो म्हणून कोण x अधिक x वजा 20 अधिक x वजा 40 बरोबर 180 अंश. आता x किती वेळा आहे 3 वेळा म्हणजे किती झालं 3x आणि 20 आणि 40 यांची बेरीज किती झाली वजा 60 बरोबर 180 अंश. 3x बरोबर 180 वजा आता हे वजा इकडे आलं तर डावी बाजू इकडे आलं तर अधिक होणार. 3x बरोबर आपल्याला मिळतं किती 180 आणि 60 म्हणजे 240. x बरोबर आपल्याला मिळेल 240 छेद 3. आपल्या याचे उत्तर मिळेल 324. पहिल्या कोणाचं माप किती मग पहिल्या कोणाचं माप हे पहिल्या कोणाचे माप x बरोबर 80 अंश. दुसऱ्या कोणाचे माप x वजा 20 x वजा 20 म्हणजे किती मिळेल तर 80 वजा 20
60 अंश आणि तिसऱ्या कोणाचं जे माप आहे तिसऱ्या कोणाचे माप आपल्याकडे किती x वजा 40 म्हणजे 80 वजा 40 तिसऱ्या कोणाचं माप आहे 40 अंश. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व कोणाचे माप शोधता येतात. त्रिकोणाचे जे कोण आहेत त्या कोणाचे माप आपल्याला शोधता येतात. तर मित्रांनो तुम्हाला हे उदाहरण लक्षात आलं असेल. अतिशय सोपं उदाहरण आहे, सहज आपण सोडवू शकतो. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला माहित आहे. त्या अनुषंगाने आपण हे उत्तर शोधू शकतो. ठीक आहे. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूयात. चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलंय त्रिकोणाचा जो काही एक कोण आहे तो, तर आपल्याला चौथ्या प्रश्नामध्ये सांगितलंय त्यांनी की जो काही त्रिकोणाचा सर्वात लहान कोण जो आहे तो काहीतरी आपल्याला मानावा लागेल. प्रश्न कसा दिलाय पहा. त्रिकोणाचा एक कोण हा त्याच्या सर्वात लहान कोणाच्या किती आहे तर दुप्पट आहे. त्रिकोणाचा एक कोण हा सर्वात लहान कोणाच्या दुप्पट आहे आणि दुसरा कोण हा सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. मग असं आपण म्हणूया येथे सर्वात लहान कोणाचे माप लहान कोणाचे माप लहान कोणाचे माप किती असेल x अंश मान. सर्वात लहान कोण जो आहे तो किती अंशाचा असेल x अंशाचा. म्हणून दुसरा कोण या कोणाच्या दुप्पट आहे. दुप्पट आहे म्हणजे किती तर तो 2x आहे. व तिसरा कोण किती आहे तर त्या लहान कोणाच्या तिप्पट आहे. x च्या तिप्पट आहे. म्हणून किती तो असेल 3x. म्हणून आपण लिहू शकतो x अधिक 2x अधिक 3x बरोबर 180 अंश. त्रिकोणाचे माप किती असते 180 अंश. आता याची बेरीज किती झाली बघा. यांची बेरीज झाली 6x 1 3 आणि 3 6x बरोबर 180 अंश. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो काय लिहू शकतो x बरोबर 180 अंश भागिले 6. x बरोबर किती आलं x बरोबर 30 अंश सायंटिफिक. मग पहिल्या कोणाचे माप आपण लिहू शकतो पहिल्या कोणाचे माप किती आहे 180 अंश. मग त्यातला हा जो कोण आहे हा कोण काय होणार आपला मिळणार. मग पहिल्या कोणाचे माप x अंश म्हणजे किती 30 अंश. दुसऱ्या कोणाचे माप किती आहे 2x म्हणजे 2 गुणिले 30. याची किंमत 30 आहे. दुसऱ्या कोणाचे माप किती 60 अंश. आणि तिसऱ्या कोणाचे माप किती मिळते आपल्याला 3x म्हणजे 3 गुणिले 30
म्हणजे 90°. तर अशा प्रकारे पहिला कोन, दुसरा कोन आणि तिसरा कोन या तीनही कोनाची माप आपल्याला या पद्धतीने मिळालेले दिसून येतात. तर अशा प्रकारे आपण हा चौथा प्रश्न सोडवू शकतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर मित्रांनो, आता पाचव्या उदाहरणामध्ये काय सांगितले आपल्याला, तर पाचव्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलं त्यांनी तुम्हाला एक त्रिकोण दिलेला आहे. त्रिकोण NME हा त्रिकोण आहे आणि त्याच्या दोन बाह्य कोनांची माप दिली आहे. म्हणजे TEN ह्या कोनाचं माप किती आहे 100 आणि EMR ह्या दुसऱ्या कोनाचं माप आहे 140°. तर आता आपल्याला याचे जे काही आंतरकोन आहे त्या त्रिकोणाचे, म्हणजे कोन X असेल, कोन Y असेल, कोन Z असेल, तर ह्या कोनांची माप आपल्याला शोधायला सांगितले. कोन X, कोन Y आणि कोन Z यांची माप आपल्याला शोधायला सांगितली आहे. मग आता बघा आकृती आपण लिहू शकतो. आकृती कोन TEN आणि कोन TEN आणि कोन MEN यांचं माप किती असणार 180°. कारण काय, रेषीय जोडीतील कोन, रेषीय जोडीतले कोन. मग TEN चं माप आपल्याला माहिती आहे म्हणजे 100 आणि कोन MEN बरोबर 180. कोन MEN बरोबर 180 वजा 100 माप कोन MEN बरोबर किती आलं 80°. याचाच अर्थ कोन Y चं माप किती आहे, कोन Y चं माप आहे 80°. हे आपलं पहिलं उत्तर. तसेच आपण कोन EMR आणि EMN यांच्या बाबतीत लिहू शकतो. तसेच आपण लिहू शकतो कोन EMR आणि कोन EMN बरोबर 180 रेषीय जोडीतील. याला आपण समीकरण 1 म्हणूया. रेषीय जोडीतील कोन त्या दोघांचा माप किती असणार 180°. मग यापैकी EMR चं माप आपल्याला माहिती आहे किती आहे 140° आणि कोन EMN बरोबर 180. कोन EMN बरोबर 180 वजा 140. म्हणून कोन EMN बरोबर किती मिळाला 40°. EMN चं माप 40° आहे. याचा अर्थ काय झाला, तर कोन Z चं माप किती आहे हे 40° आहे. कोन Z चं माप 40°. आता या ठिकाणी आपल्याला दोन कोनांची माप मिळाली. कुठल्या कुठल्या कोनाची माप मिळाली, Y चं मिळालं आणि Z चं मिळालं. मग X चं माप आपण काढू शकतो. म्हणून त्रिकोण EMN मध्ये कोन E आणि कोन M आणि कोन
n बरोबर 180 रेषीय जोडीतील कोन त्याला काय करायला आपण त्रिकोणाच्या कोनाच्या मापाचे रेषीय जोडीतील कोन आहे त्रिकोणाचे माप मग ही म्हणजे काय आहे त्या ठिकाणी ही म्हणजे काय आहे कोन y हे म्हणजे काय आहे कोन z आणि कोन n म्हणजे किती आहे तर x या पैकी या दोघांची माप आपल्याला माहिती आहे y चे माप किती आहे y चे माप आहे 80 z चे किती आहे 40 आणि कोन x बरोबर 180 हे कशावर घेतलं समीकरण 1 व 2 बरोबर समीकरण 1 व 2 मग 40 आणि 80 झालं 120 अधिक कोन x बरोबर 180 x बरोबर 180 वजा 120 कोन x बरोबर आपण घेतलं तर कोन x बरोबर आपल्याला 60 त्या कोनाचं माप किती असेल 60 तर अशा पद्धतीने आपण सर्व उदाहरणे सोडवू शकतो तुम्हाला हे उदाहरण लक्षात आलं असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि वही सोडवू शकता तर अशा पद्धतीने पाचवं उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलं आहे सर्व उदाहरणं सोपी आहेत तुम्हाला ती सोडवायची आहेत आता सराव संचामध्ये एकूण आपल्याला किती उदाहरणं दिली आहेत तर सराव संचामध्ये आपल्याला एकूण 10 उदाहरणं दिली आहेत या 10 पैकी तुम्हाला किती सोडवता येतात ते बघा आपण 5 उदाहरणे या ठिकाणी सोडवलेली आहेत आणि 5 उदाहरणं बाकी आहेत यापैकी जो काही 9वा प्रश्न आहे तो अभ्यासक्रमातून वगळलेला आहे तुम्ही स्वतः सोडवायचा आहे तर मित्रांनो तुम्ही 6वा 7वा 8वा 9वा आणि 10वा असे 5 प्रश्न तुम्हाला गृहपाठासाठी मी या ठिकाणी देत आहे तर प्रश्न 5वा असे 5 प्रश्न तुम्ही घरी सोडवायचे आहेत आणि आज जे काय आपण शिकतो हे तुम्ही काळजीपूर्वक समजून घेऊन नंतर वर्गपटाच्या वहीत हे सर्व लिहायचं आहे दूरस्थांतर कोणाचं प्रमेय असेल किंवा सराव संच 3.1 असेल हे तुम्ही सगळं व्यवस्थित सोडवायचं आहे आणि पुढील तासाला आपण या सराव संचात तुम्हाला जर काही शंका असेल कुठल्या प्रश्नाची तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात आणि नंतर आपण त्रिकोणाची एकरूपता हा भाग शिकणार आहोत तोपर्यंत थांबूयात सर्वांचे धन्यवाद